पोर्टल ओपन होऊ शकत नाही। आता 20 जिल्ह्यांच्या त्या ठिकाणी पडताळणी झालेली आहे। येत्या सोमवारपासून आम्ही सांगितलेलं की 20 जिल्ह्यांचं तुम्ही पोर्टल ओपन करा, ज्याला पवित्र पोर्टल म्हणतात ते ऑटोमॅटिक त्यांना नेमणुका जाणार आहे। त्याच्यामुळे हा प्रश्न उद्भव। तर बघा फ्रेंड्स, शिक्षण मंत्री सध्या काय म्हटले आत्ताच तुम्ही बघितलं की 20 शाळांचं रोस्टर पूर्ण आहे आणि 20 शाळांच्या 20,000 जागा येणार आहेत। तर 20 शाळांचं सध्या तरी रोस्टर मित्रांनो पूर्ण नव्हतं। जी आपल्याकडे माहिती आली होती त्यामध्ये 18चं पूर्ण होतं। चला ठीक आहे, 1-2 जे काही थोडाफार त्रुटी असतील तर 20चं पूर्ण होतं। म्हणजे आपण तरी असा विचार केला होता की 25-26 जिल्हा परिषदांच्या जाहिराती येतील, परंतु सध्या आता शिक्षण मंत्र्यांच्या सांगण्यानुसार 20 जिल्हा परिषदांच्या जाहिराती येणार आहेत। ते 20,000 जागा म्हणत आहे, परंतु 20,000 जागा येणार नाहीत, कारण प्रत्येक जिल्हा परिषदेच्या जागांमध्ये 50% कपात करण्यात येत आहे। त्यामुळे 20,000 जागा जिल्हा परिषदेच्या येणार नाहीत। हा संस्थेच्या प्लस नगरपालिकेच्या वगैरे ऍड करून येऊ शकतील, परंतु जिल्हा परिषदेच्या येणार नाही। जिल्हा परिषदेच्या मी 7-8 जागा अगोदर म्हटले होते, परंतु आता मला त्यापेक्षाही कमी येतील की काय असं वाटत आहे, कारण 20च जिल्हा परिषदांचे रोस्टर पूर्ण आहे असं आपल्या माननीय शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं आहे। जे अगोदर 30,000 जागांबद्दल बोलत होते, सातत्याने त्यांच्या तोंडातून 30,000 हा आकडा जातच नव्हता। अचानक 30,000 हा आकडा त्यांच्या तोंडातून अचानक गायब झाला आणि 20,000 आकडा कसा आला, तर हे खरंच याबद्दल आश्चर्य मानणं म्हणजे एक चूकच ठरेल असं मला वाटतं। म्हणजे यावरून तुम्हाला लक्षात येत आहे की शिक्षक भरतीची सद्यस्थिती काय आहे किंवा कशा प्रकारे गोष्टी घडू शकतात किंवा घडत आहेत। आणि मित्रांनो, एक महत्वाची गोष्ट म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये ज्या जागा भरल्या जातील त्याच माझ्या मते की तेवढीच शिक्षक भरती खऱ्या अर्थाने होईल। खूप झालं तर एखादा दुसरा टप्पा होईल, त्यानंतर टप्पे होणार नाही। पहिला टप्पा झाल्यानंतर दुसरा टप्पा या वर्षामध्ये होणार नाही, हे देखील लिहून घ्या। त्याच्यामुळे ज्या प्रकारे सोमवारी जाहिराती येत आहे तर ही गोष्ट तितकी पॉझिटिव्ह घेता येणार नाही, कारण फक्त 20 जिल्हा परिषदांच्याच जाहिराती येणार आहे, कारण खासगी अनुदानित संस्थांचे रोस्टर अद्यापही पूर्ण नाहीयेत। महानगरपालिका नगरपालिका यांचे अपडेट अद्यापही आलेले नाही। त्याचबरोबर शिक्षण आयुक्त त्याचबरोबर तुम्ही कालचा GR बघितला असेल, त्या GR मध्ये मी आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकलाय, तो GRचं व्यवस्थित मी विश्लेषण केलं। एकदा तुम्ही तो व्हिडिओ बघा, GR वाचला असेल तरी तुम्ही व्हिडिओ बघा। तर त्यावरून लक्षात येत आहे की 50% जागा या इंग्रजी माध्यमाला जाणार आहेत। आता त्यांनी GR काढलाय आणि तो GR ते भरपूर दिवसांचा त्यांना त्या गोष्टीच्या अनुषंगाने त्यांचे प्रयत्न चालू होते, त्यामुळे तो GR रद्द होईल किंवा आपण हे करू ते करू, तर असं काही होणार नाही। त्यामुळे जी सद्यस्थिती वस्तुस्थिती ही तुम्हाला मान्यच करावी लागेल। मग त्यामधल्या 50% जागा जर इंग्रजी माध्यमाला गेल्या तर मराठी माध्यमाच्या DED असो BEd असो या विद्यार्थ्यांची काय अवस्था होईल, म्हणजे किती मार्कावाला लागेल हे आता मी नव्याने सांगण्याची गरज नाही। यापूर्वी ज्या पद्धतीने आपण व्हिडिओ करत होतो की 90-80 वाल्या विद्यार्थ्यांना किंवा 100 वाल्या विद्यार्थ्यांना चान्स, तर मित्रांनो आता 120-130 वाल्यांना देखील चान्स मिळतो की नाही मिळतो याबद्दल कुणीच खात्रीशीर सांगू शकणार नाही, मी किंवा कुणीच सांगू शकणार नाही। इव्हन ज्या विद्यार्थ्याला 130-140 मार्क्स आहे तो स्वतः देखील स्वतःची खात्री देऊ शकणार नाही। सध्याची सिच्युएशन अशी निर्माण झालेली आहे। बघा फ्रेंड्स, प्रेफरन्स आता कोणते येतील? प्रेफरन्स सर्वांना सगळेच येतील। मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठी माध्यमाचे प्रेफरन्स येतील, इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना देखील सगळे प्रेफरन्स येतील, परंतु त्याचबरोबर त्यांना ज्या केंद्र शाळा वगैरे दिल्या जाणार आहे त्या संदर्भामध्ये वेगळे प्रेफरन्स येऊ शकतात। तर अशा प्रकारे प्रेफरन्स सर्वांना सर्व येतील। बाकी मराठी माध्यमाचे जे विद्यार्थी आहेत त्यांची मेरिटनुसार भरती प्रक्रिया होईल। इंग्रजी माध्यमाचे जे विद्यार्थी आहे त्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे त्या ठिकाणी, म्हणजे अशा प्रकारची दोन्ही प्रकारे भरती प्रक्रिया होणार आहे। त्यामुळे काय होणार आहे, मराठी माध्यमाचं मग ते 1 ते 5 साठी असो, 6 ते 8 साठी असो, 9वी 10वी 11वी 12वी मेरिट हाय जाणार आहे। सध्या अजून 9वी 10वी 11वी 12वीच्या जागा कशा येणार त्याबद्दल सांगितलेलं नाहीये। GR मध्ये 1-2 गोष्टींचा स्पष्ट उल्लेख आहे, ते तुम्ही बघितलंच असेल की काय काय गोष्टी होणार आहे। आता सध्या आपण समजा 1 ते 8चा जरी विचार केला जिल्हा परिषदांच्या जागा, सध्या तरी 20 जिल्हा परिषदांच्या जागा येणार आहे। मेरिट बरंच हाय लागू शकतं, काही कॅटेगरीचं किंवा इंग्रजी मीडियमचं इंग्लिश मीडियमचं मेरिट थोडंसं लो लागेल रेग्युलरपेक्षा, ऑदर मेरिट हाय लागणार आहे। रियालिटी आहे मित्रांनो, रियालिटी माहिती असणं देखील गरजेचं आहे। ज्यांचा पहिल्या राऊंड मध्ये नंबर नाही लागला तर त्यांचा दुसऱ्या राऊंड मध्ये लागेल। दुसरा राऊंड केव्हा होईल ते सांगू शकत नाही, कारण मागची भरती तुम्ही बघितली आहे, 5 वर्ष झाले आहे उमेदवारांनी उपोषण मागच्या भरतीमध्ये उपोषण केले। या मागची भरती पूर्ण व्हावी म्हणून आता देखील उपोषण केलेलं आहे, परंतु तरी देखील शासनाने नुसत्याच तारखा दिलेल्या आहेत। तर सद्यस्थितीमध्ये मित्रांनो
ही सध्या शिक्षण विभागाची शिक्षक भरतीची वास्तविकता आहे. जे स्टेटमेंट बोललं जातं, जो GR निघतो त्या GR मधील काही बाबी कधीही चेंज होऊ शकतात. एखाद्या मंत्र्याने म्हणजे शिक्षण मंत्र्याने किंवा आयुक्तांनी जरी एखादं स्टेटमेंट दिलं तर ते कधी आपल्या स्टेटमेंटवरून पलटू शकतात. त्याचबरोबर कुठल्या सूचना आल्या असतील त्या सूचनेमध्ये त्यांना हवा तसा म्हणजे नियम सोडून हवा तसा बदल ते कधीही कोणत्याही स्तरावर करू शकतात. 2017ची उर्वरित शिक्षक भरती आणखी सुरुवात झालेली नाही आणि 2023च्या म्हणजे पूर्ण झालेली नाही आणि 2023च्या शिक्षक भरतीसाठी प्रेफरन्स सोमवारपासून येतील असं सांगितलं जात आहे. 2017च्या शिक्षक भरतीचं काय हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. बरेच विद्यार्थी विचारत होते तर असं सांगितलं जात आहे की पुढच्या महिन्यात 2017ची भरती होती म्हणजे जुन्या विद्यार्थ्यांना तसंच टांगत ठेवून सध्या नवीन भरतीला सुरुवात करत आहे. अशा प्रकारे आपलं शिक्षण विभाग आहे. शिक्षण आयुक्त माननीय मांढरे साहेब असे म्हणत आहे की समूह शाळा या योजनेला एक संधी म्हणून बघा. संधी म्हणून कशी बघणार? इथे न्यूज बघत असाल तुम्हाला दिसत असेल. संधी म्हणून कशी बघणार? जर वाड्या वस्त्यावरच्या छोट्या शाळा तुम्ही बंद करत आहात आणि त्याऐवजी समूह शाळा क्लस्टर शाळा काढत आहात, मग त्या वाड्या वस्त्याच्या मुलांनी त्या शाळेत कसं यायचं? आम्ही अक्षरशः मित्रांनो गेले काही वर्ष 8 ते 10 वर्ष खेड्यामध्ये राहिलेलो आहोत. आम्ही केंद्र शाळा बघितलेल्या आहेत, वाड्या वस्त्यावरच्या शाळा बघितल्या आहेत. अगदी केंद्र शाळेत जर मुलांना यायचं असेल 1ली ते 5वी नंतर 6वी ते 8वी या वर्गाच्या शाळा गावामध्ये नसतात. जेव्हा ते दुसरीकडे येतात तेव्हा त्यांना अक्षरशः कित्येक किलोमीटर पायपीट करून गुडघ्या इतका चिखल, जर पावसाळ्यामध्ये गुडघ्या इतका चिखल असतो तो पार करून यावं लागतं. मग एवढा चिखल असताना हे गाड्या पाठवणार आहेत का? हे ज्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांची तुलना करत आहेत तशा प्रकारे हे गाड्यांची सुविधा पुरवणार आहेत का? येत्या काही वर्ष म्हणजे एखाद्या वर्ष 6 महिने या गोष्टी करतील त्यानंतर सोडून देतील आणि अक्षरशः हे मुलं शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर पडतील ही वास्तविकता आहे. जिल्हा परिषदेचा शिक्षक एका विद्यार्थ्याला घरी जाऊन घेऊन येतो तसंच यांच्या व्हॅन किंवा यांच्या गाड्या घेऊन येणार नाही, ही रियालिटी आहे. बस याच गोष्टी मित्रांनो मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला की शिक्षण मंत्री आणि आयुक्त म्हणतात ते स्वतःच्या मुद्द्यावर ठाम राहत नाही. तर ही अपडेट देण्याचा प्रयत्न केला की रियालिटी काय आहे. अशाच व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील. चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत चॅनल सोबत राहा. धन्यवाद.